पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। विरारमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। विरारमध्ये रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे, तर काही भागामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जाणून घेऊयात। विरार परिसरामध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय। आज पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सकाळच्या सुमारासच पावसाने जोर धरलेला होता। विरारच्या रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य आपण पाहतो। रेल्वे ट्रॅकवरती देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, तर काही भागामध्ये गुडघ्याभर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना, प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। साधारण सकाळी अगदी काहीच वेळापूर्वीची ही दृश्य समोर आलेली आहेत। जवळपास गुडघाभर पाणी या विरारमधील रस्त्यांवरती आपल्याला साचल्याचं दिसून येत आहे आणि याच पाण्यातून वाट काढत प्रवाशांना आपल्या प्रवास करावा लागतोय। वसईच्या हाय प्रोफाईल मधुबन परिसरामध्ये 4ही रस्त्यांवरती पाणी साचलंय। सकाळपासूनच वसई विरार भागात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। नालासोपारा, वसई विरारमधील अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे। सकाळी 10 नंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे वसईचा मधुबन परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलाय, तर पाण्यातून मार्ग काढताना दुचाकी बंद पडतायत। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील केलेलं आहे। या ठिकाणी नागरिकांनी घरी राहणं पसंत केलंय। मधुबन परिसरामधूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। वसई विरार क्षेत्र में सुबह से ही जल भराव की स्थिति निर्माण हुई है। मैं फिलहाल वसई के मधुबन परिसर में हूँ। ये जो है रिहाली, ये जो है हाई प्रोफाइल एरिया है। यहाँ पे आप देख सकते हैं आजू बाजू में पूरे सोसाइटी है। यहाँ पे चारों जो रास्ते हैं, ये रास्तों पे पूरा पानी भरा हुआ है। जल प्रभाव देखा जा सकता है। जो स्कूटी है ये बंद पड़ रही है। अनेक लोग जो है चल के जा रहे हैं। रिक्शा वगैरह यहाँ पे नहीं मिल रहे हैं। फिलहाल तो प्रशासन ने वसई परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। मधुबन सोसायटी आणि या सगळ्याच परिसरामध्ये सकाळपासूनच धुवाधार असा पाऊस पडलेला आहे आणि सकाळी आता 10 नंतर पावसाचा जोर हा वाढल्याचं दिसतंय आणि त्याचमुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी देखील साचलेलं आहे। रस्ते सगळे जलमय झाल्याचे हे दृश्य सध्या समोर येत आहेत। सकाळी 10 वाजताचे दृश्य आहेत आणि 10 नंतर या पावसाने अधिकच जोर धरलेला आहे। वसईतला सगळा हा परिसर असेल आणि मुख्यतः मधुबन सोसायटी असेल, या सोसायटीच्या परिसरामध्ये रस्त्यावरती अक्षरशः गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यामधून या सगळ्याच नागरिकांना आपला प्रवास करावा लागतोय, आपल्या इच्छित स्थळी जावं लागतंय। त्यामुळे नागरिकांना एका मोठ्या त्रासाचा देखील सामना करावा लागतोय। मधुबन परिसरामधली ही सगळी दृश्य समोर येत आहेत। संपूर्ण परिसर हा सध्या जलमय झाल्याचं दिसून येत आहे।